सामन्याला होते सुरुवात. गेम ऑन होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋतिक, गोलंदाजी मार्कवरती प्रसाद. पहिला बॉल, लेट्स प्ले. ओ पहिला चेंडू पाहावा गेली. अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंच बाळा माने सर या ठिकाणी इशारा करतात. व्हाईट बॉलचा. ऑफिशियल अंपायर आहेत, अनेक साऱ्या वर्षांचा दांडगा अनुभव. बाळा माने सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला तेवढेच चांगले पंच, अनुभवी पंच आमचे निरंजन सावंत सर तुम्हाला पाहायला मिळतील. दोन ऑफिशियल अंपायर या मॅचसाठी. ओव्हर द विकेट, लॉफ्टेड हिट. ओव्हर पिच बॉल होता परंतु उंच जास्त गेलाय. लांबी कमी. प्रणित पांडे आलेत. सुकी नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये 3 जेल टिपल्या आणि आत्ताच्या मॅच मध्ये ही पहिली जेल प्रणितच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख कॅरी केली आहे. पहिला धक्का टीम कोसे संघाला. विकेटचं बदन. ओव्हर पिच बॉल होता परंतु चेंडून उंची जास्त गाठली. लांबी थोडीशी कमी मिळाली. एलिव्हेशन कमी मिळतंय आणि फटका बसलाय. वायडी स्ट्रॉंगनला प्रणित पांटे तैनात असतील, जे जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 4था झेल त्याने कॅरी केलं आतापर्यंत. दुसरा मॅच खेळत असताना प्रसादला मिळाली सफलता. पहिल्या चेंडूवरती नवीन खेळाडू एंटर झाले. तिसऱ्या क्रमांकावरती नेट नंबर 3 मनीष येत आहेत. मनीष धुमाल देखील आमच्या ठिकाणी ऑनलाईन जोडले गेलेत. त्यांच्याकडनं प्राइस देखील असेल. ते बॅटिंग करण्यासाठी जेव्हा येईल संघ RB11 वरफ संघ तेव्हा मी ते पुकारू. आणि आत्ताचा बॉल फटका चांगला आहे. शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावर पाठवलाय बॉलला. पॉइंट सीमारेखा बाहेर आलाय. चौकार. येतोय फलंदाज या ठिकाणी मनीषच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती खातं खोलत असताना 4 या धावसंख्येनं. फटका चांगल्या ऑनसाइडला खेळले. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू बीट झाला. अलाउन द कार्पेट आणि चेंडू फार वेगाने गेलाय. प्रणित देखील फार वेगाने गेले परंतु चेंडू जिंकलाय. चौकार. फायदा उचलण्याचा प्रयत्न आपल्या टीमसाठी करत असताना फलंदाज मनीष सलगचे 2 चौकार आलेत आणि टीमची धावसंख्या अजून 4ने पुढे सरकली. ती 9 या आकड्यावरती. प्रसाद थोडेसे आता मागडे ठरत चाललेत. ओव्हर द विकेट या षटकामध्ये. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळतायत. मिड विकेट रिजनला प्रणित त्या ठिकाणी पोहोचतील. काउ कॉर्नर रिजनला या ठिकाणी जोपर्यंत फील्ड केले जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 11 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकाचा विचार केला तर बॉल झालेत एकूण षटकामधून 4 बॉलचा खेळ झालाय आणि 11 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल षटकातील. एज लागली. पाठीमागे विकेट किपर पासून फार दूर होता हा चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयास. डायरेक्ट हिट झाला नाहीये. ओव्हर थ्रो होत आहे. बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 13 या आकड्यावरती संघ पोहोचेल. कोसले टीम. कोसले संघाची गोलंदाजी त्यांची प्रमुख ताकद आहे. हे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. मागचा सामना जबरदस्त जिंकलाय. 10 गाव संघाला परास्त केलं. 11 चेंडूमध्ये 12 धाबा आय थिंक बनवायच्या होत्या. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धाबा डिपेंड केल्यात. समोर खेळण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मिड ऑफ मध्ये येईल. शॉर्ट मिड ऑफ मध्ये येत असताना योगेश भोईर फील्ड करतील. तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली जाईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 14 धाबा कोसे संघ. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत योगेश भोईर. ज्या योगेश भोईरनं पहिल्या मॅच मध्ये सेकंड ओव्हरचं षटक हाताळलं आपण पाहिलं. दुसरं षटक हाताळलं होतं आणि फक्त 3 धावाच खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी.
यावेळेचा स्ट्रोक आपण पाहिले तर एक्स्ट्रा कव्हर रिझला खेळून काढला, दुसऱ्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. थोडेसे नाराज होत्या क्षेत्ररक्षकावरती योगेश भोईर. आणि या ठिकाणी आपण पाहिले तर मंडप लवर सदानंद डेव्हलपर्स यांच्याकडे या ठिकाणी RB11 बरफ संघाला शुभेच्छा आल्यात. ते देखील ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आणि आमचे मित्र मनीष जुमाल देखील जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. एज लागली आहे, पाठीमागे खेळाडू उपस्थित, शॉट थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित होते विक्रम त्या ठिकाणी. आणि झेल टिपलाय फलंदाज बाद, विकेटचं पतन, लागणारा दुसरा धक्का टीम कोसे संघाला. RB11 वरप संघाची जी पुरस्कृत करण्यात आली आहे, शुभम एंटरप्राइजेस वरप कल्याणचे आमच्या या ठिकाणी प्रोप्रायटरेट संदीपजी मोरे, ल्युमिनस बॅटरी स्पॉन्सरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं RB11 वरप संघासाठी. कारण की अनेक सारे ब्रँड आपण पाहत आलोय, अनेक साऱ्या जर्शनवरती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण हे ब्रँड पाहत आलोय. RB11 वरप संघाला या ठिकाणी ल्युमिनस बॅटरी याच्या माध्यमातून या ठिकाणी ही जर्सी प्रदान करण्यात आली आहे, स्पॉन्सरशिप. आताचा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर नयन एकूण स्कोरबोर्डवरती 16 धावा. षटक क्रमांक सध्या तरी दुसरा सुरू. योगेश भोईर फार इम्प्रेस करतायत सुरुवातीला षटकामध्ये. चांगला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, सरप्राईज केलं बॅट्समॅनला. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा टॉस झालाय, थोडीशी उचली घेतोय आणि जातोय विकेट कीपर राजच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय या षटकातील. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या थांबली आहे 30-16 या आकडेवरती. चांगला बॉल, पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केला आणि समोरून चेंडू या ठिकाणी उडलाय, गुड लेंथ वरती उडलाय आणि डॉट बॉल असेल. पंच सूचना करायची आपण काय 1 फॉर दी ओव्हर. यस, फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग दिली जाते ती योगेशला. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल, फक्त 2 धावा आल्यात. व्हेरी गुड बॉलिंग आणि एक सफलता प्राप्त केली आहे योगेश भोईरनं. इम्प्रेस केले, प्रभावित केले षटकामध्ये. हो, समोर लॉप केलाय, फटका चांगला, खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला प्रशांत रेड्डी चुकी नाहीये आणि योगेश समिती अजून एक सफलता. सफल ओव्हरची समाप्ती, कारण या ओव्हरमध्ये योगेशनं 2 गडी बाद केलेत आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या कोसे संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अजून एक धक्का. करताना आपण पाहिले तर आठवण झाली स्वर्गीय रोहितभाई भोईर यांची आणि त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण पाहतायत राज भोईर देखील इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहतो. RB11 वरप संघामध्ये खऱ्या अर्थानं RB11 म्हटलं तर रोहितभाई भोईर 11 वरप संघ आपण पाहतायत. त्यांच्या नावानं नक्कीच आपण स्पर्धा पाहत आलोय प्रत्येक वर्षी आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाने ती स्पर्धा पार पाडली. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषक. धावसंख्या 16 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम षटक असेल, शेवटचं षटक. 1.5 ओव्हरला सुरुवात होती. गोलंदाज प्रणित पाटे येत आहेत. जलदगती गोलंदाज. रनअप फार मोठा आहे प्रणितचा, हाईट देखील भरपूर आहे. हाईटचा फायदा उचलतायत. पहिला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि संपर्क झाला नाहीये. नवीन खेळाडू आलेत, हितेश आहेत. स्ट्रायकेला फलंदाज धर्मेंद्र ऑन स्ट्राईक. सलामीसाठी आलेत, परंतु आता पहिला चेंडू खेळत असताना महेंद्र. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस सक्षम ठरलेत. मागच्या बॉलवरती देखील हा स्ट्रोक खेळायचा होता धर्मेंद्रला आणि आता पाठवलाय बॉलला बॅकवर्ड पॉइंट, सीमारेखा बाहेर. 4 रन.
चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. 3 षटकांची लढत नेहमी 30 धावेपर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. फायटिंग टोटल स्कोर उभा करावा लागेल. समोरचा संघ देखील ताकदवर आहे. RB11 वरब संघ त्यांच्या आगे खेळत असताना बॉल शिल्लक आहे. तुम्ही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारण्याचे. धर्मेंद्रच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. शपलो खेळण्याचा प्रयत्न मागे खेळायचं होतं परंतु लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. थोडीशी गती कमी केली या चेंडूवरती प्रणितनं. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि खाली रेखीत राहिला चेंडू. डॉट बॉल आलाय. चला या ठिकाणी फलंदाज बाद होतील. झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. मिड विकेट रिझनला खेळाडू होते आदित्यने टिपला झेल आणि अजून एक धक्का. कोस्टे संघाला धावसंख्या एकूण स्कोर 20 धावा धावफलकावरती. शेवटच्या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत ते 2. डीजे दिवसामध्ये आपण पाहिलं निंबवली बी संघ या ठिकाणी परास्त झाला. मोठमोठ्या संघांना पराभूत केले या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपटी संघानं जनमन आपटी संघानं. आणि त्यातूनच या ठिकाणी ज्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. कृष्णा केने सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. उपसभापती चषकामध्ये पहिल्या दिवसामध्ये पंचांची भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये कृष्णा केने यांनी. त्यांचं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस चेंडू लॉब केलाय. एक्साइटिंग पॉवर. खेळाडू उपस्थित आणि टिपली झेल प्रशांत रेड्डीनं. खेळाडूला देखील विश्वास बसत नाही हा फटका फसलाय कसा. कारण की ते आपण पाहिली तर नयन त्या ठिकाणी ती बाउंड्री लांब थोडीशी आहे आणि त्यामुळेच हा फटका फसलाय. विकेटचं पतन. केला आणि हा झेल फार अप्रतिम टिपलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण टीम RB11 बरब संघाच्या माध्यमातून आणि प्रणितचं षटक देखील चांगलं राहिलंय. 5 बॉलमध्ये अवघ्या 4च धावा आल्यात. हॅट्रिक बॉल. शेवटचा बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा बाउन्स. डॉट बॉल आला आणि षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील कंप्लीट. फक्त 4 धाब्याचं षटक हाताळलंय. 2 सफलता प्राप्त केल्या प्रणितनं. आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या कोस्टे संघाची 20 धाबा. 21 धाब्याचं टार्गेट असेल टीम RB11 बरब संघासमोर. चला नेक्स्ट मॅच असेल साई श्रद्धा गुरवली आणि त्याच्या अखेर फाईट करेल टीम पोई संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच जॉईन डॉट साठी. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट झालंय. साई श्रद्धा गुरवली संघ आणि पोई संघाचे कॅप्टन. गुरवली संघ या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. पोई संघाचे कॅप्टन आपण या लगेच. चला टीम पोई संघाचे कॅप्टन आपण या लगेच. गुरवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचतायत. पोई म्हटलं तर आमचे योगराज बुटेरे सिनियर खेळाडू आणि सध्या तरी ते पंचांची भूमिका देखील अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पार पडतात. चला 21 धाब्याचं लक्ष असेल. कोस्टे संघ स्पीड अप करून या ठिकाणी फिल्डिंग लावायची. आज अंतिम दिवस आहे आणि सलामीची जोडी देखील पाठवायची आहे टीम RB11 बरब संघ.
चला टॉससाठी या बघा पोलीस संघाचे कॅप्टन आपण का वेळ घेत आहेत. टॉससाठी या इनिंग ब्रेक झाला आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतो त्यामुळे लगेच या. कॅप्टन आले दोन्ही संघाचे आणि चला विकास दादा कोर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय नाणेफेकी टॉस. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. राजा असतील आणि दुसऱ्या बाजूला गुरवली संघाचे कॅप्टन. नाणेफेकी जिंकली आहे टीम साई श्रद्धा गुरवली संघानं. चला निर्णय कळवायचा गुरवली संघ. डिसिजन या ठिकाणी पेंडिंग असेल. तत्पूर्वी जाऊया आपण विद्यमान सामना जिथे सुरू है. बहुत बहुत शुक्रिया. हम दोस्तों बिल्कुल चलते हैं मैदान के ऊपर जीत के लिए बात करेंगे तो 21 रन का छोटा सा लक्ष्य होगा आरबी 11 बर्फ टीम के सामने और वही लक्ष्य लेकर सलामी जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी है. प्रशांत रेड्डी स्ट्राइक पे. ओ पहली डिलीवरी शानदार डिलीवरी गुडलैंड शायद ऐसे यॉर्कर का प्रयास किया और बैटेड पैड के बीच में से जाती भी गेंद विकेट कीपर के दस्तानों में डाउन गेंद की समाप्ति होती भी. पिछले मुकाबले में भी जो गेंदबाजी की थी अब वही इतिहास दोहराना होगा. यदि इस मुकाबले को जीतना है कोस्टलेट टीम को लगातार विकेट लेनी होगी और लगातार डाउन गेंद डालनी होगी तब जाके मुकाबला जीत सकती है. लेकिन इस बार बड़ा स्ट्रोक प्रशांत रेड्डी के बल्ले से आता हुआ ये पहला शानदार चौका. रन संख्या 4 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. छोटा सा टारगेट है 21 रन बनाने. प्रशांत रेड्डी हार्ड हिटर बल्लेबाज है. दूसरी तरफ पिछले मुकाबले में शानदार बल्लेबाजी की वही ओपनिंग बैट्समैन राज भी पहुंचे मैदान के अंदर. गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार हितेश ओवर द विकेट. अगली गेंद इस बार भी ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा. माइडी स्टॉगर में फील्डर मौजूद. एक रन यहां से कंप्लीट और थ्रो आता बा बढ़िया थ्रो और सिंगल से आगे बढ़ती भी टीम आरबी 11 बर्फ पहुंची 5 के ऊपर. 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. पावर पे का ओवर शुरू है. 3 गेंदे अब तक हो चुके हैं. 5 रन खर्च कर चुके गेंदबाज हितेश और लगातार 3 छक्कों के लिए इनाम होगा. मनीष धुमाल इनके तरफ से 5,555 रुपए का इनाम दिया जाएगा आरबी 11 बर्फ टीम के सभी खिलाड़ी को. और ये देखिए इन फील्ड के ऊपर से खेला कवर सी मारे के बाद राज भोईर के बल्ले से शानदार चौका. संख्या 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. शायद ये मुकाबला जल्दी खत्म हो जाएगा और आयोजन करता हुआ वक्त भी बच जाएगा. नैन 3 ओवर का ये मुकाबला. 21 रन का टारगेट. 9 बन चुके अब तक. गेंदबाज तैयार और सॉफ्ट से खेलते हुए सामने खेलने की कोशिश. लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद अलॉन्ग द कारपेट. जब तक गेंद को उठाए फेंके तब तक यहां से बनी सिंगल और सिंगल के माध्यम से रन संख्या 10 के ऊपर पहुंचती भी. अब जीत के लिए सिर्फ 11 रन की आवश्यकता होगी. इस ओवर की बात करेंगे तो 5 गेंदें हो चुकी है. आखिरी गेंद ओवर की शेष. प्रशांत रेड्डी सेकंड के ऊपर बल्लेबाज. ओवर द विकेट फिर से एक बार और यॉर्कर का प्रयास और लेकिन उतनी बढ़िया स्ट्रोक कलाई का इस्तेमाल किया. बॉटम एंड का पूरी तरह से इस्तेमाल किया. लॉन्ग ऑन में खेला हुआ स्ट्रोक. फील्डर वहां पर मौजूद थे और आखिरी गेंद के ऊपर 2 रन मिले. ओवर का बाद समापन. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 12 रन अब जीत के लिए चाहिए. यहां से बात करेंगे तो 12 गेंदे और 9 रन की आवश्यकता. डीजे शेष होगा. जीत के लिए बात करेंगे तो 9 रन की आवश्यकता. शायद 30 रन होते ना स्कोरबोर्ड के ऊपर तो यहाँ से फाइट बनता है यह मुकाबला. लेकिन अब भी यहाँ से फाइट देने की कोशिश करेंगे कोस्टल टीम के गेंदबाज.
क्योंकि पिछला मुकाबला भी ऐसा था नयन, 12 गेंदे बिल्कुल 11 की आवश्यकता थी, लेकिन मुकाबला जीता कोस्टल टीम ने। क्या वही कारनामा कर पाएगी इस मुकाबले में कोस्टल टीम? ओ पहली डिलीवरी हवा में गति कम की थी गेंद की। राज थे बल्लेबाज और चकमा दिया राज को। डॉट गेंद की समाप्ति, 11 गेंदे, जीत के लिए 9 रन की आवश्यकता है। लगातार डॉट गेंद यदि आते हैं तो बिल्कुल वापसी हो सकती है मुकाबले में टीम कोसले की। और द विकेट, इस बार हुक करते हुए पीछे खेलते हुए बैकवर्ड स्क्वेयर रीजन में गेंद पहुंची। फील्डर जब तक गेंद के ऊपर पहुंचे तब तक यहां से बनी सिंगल। 2 रन बन सकते थे, लेकिन रिस्क लिया नहीं है दोनों बल्लेबाजों ने और सिंगल के माध्यम से आगे बढ़ती भी। टोटल 13 के ऊपर आप जीत के लिए चाहिए 8 रन की आवश्यकता। गेंदें बची 10। और द विकेट, ओ यहां से उठाने की कोशिश, कदमों का इस्तेमाल, गेंद हवा में, फील्डर मौजूद, चिड़िया चुप गई खेत में। बल्लेबाज के पारिकांत, लौटना होगा प्रशांत रेड्डी को। आप जीत का समीकरण 9 गेंदे और 8 रन की आवश्यकता। डीजे नौ गेंदे, जीत के लिए 8 का समीकरण। नए बल्लेबाज हार्दिक पांड्या जिन्हें कहा जाता है, योगेश भोईर आते हुए बल्लेबाजी के लिए। ये देखिए बिल्कुल मैन ऑफ द सीरीज की स्पोर्ट्स साइकिल यहाँ पर आ चुकी है और इस प्रतियोगिता की मानो जैसे बुलेट है और ये आ चुकी है मैन ऑफ द सीरीज। दिनेश भाई थे बिल्कुल जो लेके आए रहे। इस बार भी गेंद में, फील्डर मौजूद और यहां से जजमेंट गलत। यदि ये कैच लेते तो मैच में वापसी हो सकती थी टीम कोसले की। गलती की और गेंद सीमा पार। बिल्कुल उपसभापति ट्रॉफी भी आ चुकी है। ये अच्छी प्रतियोगिता बिल्कुल बात करेंगे तो बैट्समैन, बैट्स बॉलर और सीरीज की ट्रॉफी आ चुकी है। अभी भी मेन ट्रॉफी आना बाकी है, ऑन द वे। 4 रन मिले और यहां से जीत के लिए आप चाहिए 4 की आवश्यकता। रन संख्या टोटल 17 बन चुके। योगेश भोईर बाल बचे। ओ ये देखिए बढ़िया गेंदबाजी, पड़ने के बाद गेंद नीचे रही, अंदर भी आती भी योगेश को चकमा दिया। डॉट गेंद आती भी, शायद नैन वो कैच बन जाती थी तो कई तो मुकाबले में वापसी कर सकती थी कोस्टल टीम। कैच ड्रॉप हुई, रन भी मिले 4। अब गेंदे शेष है इस ओवर की बात करेंगे तो आखिरी गेंद शेष, 7 गेंदे, 4 की आवश्यकता। ओ देखिए बढ़िया डिलीवरी और एक डॉट गेंद और वहां पे अब सवाल ज्यादा से ज्यादा मैदान के अंदर वही खिलाड़ी को सभी बोल रहे कि वो कैच तुम्हें लेना चाहिए था। वो कैच लेते थे तो बिल्कुल रन बच जाते थे क्योंकि रनों की जरूरत थी आखिरी ओवर में टीम कोसले को। अब चाहिए 6 गेंदे, 4 रन की आवश्यकता। डीजे मामला खत्म नहीं हुआ है। जो पिछले मुकाबले में 10 गांव टीम के सामने देखा था 6 गेंदे 6 रन डिपेंड किए थे, अब 6 गेंदे 4 रन क्या डिपेंड कर पाएगी टीम कोसले। गेंदबाज आते हुए, ओमकार आते हुए गेंदबाजी के लिए। वही गेंदबाज थे बिल्कुल शायद हितेश थे, उस बार गेंदबाज हितेश थे और अब यहां से आखिरी ओवर लेकर आए ओमकार। अगला मुकाबला होगा 2 बड़ी टीमें, साई श्रद्धा गुरुवली और टीम होगी पोई। चलिए टॉस जीता है और गुरुवली टीम आपका डिसीजन, गेंदबाजी करेंगे। बल्लेबाजी के लिए न्योता दिया पोई टीम को। 6 गेंदे 4 रन की आवश्यकता। चलिए फास्ट खेलना है।
6 गेंदे 4 की आवश्यकता, गेंदबाज तैयार होते हुए ओमकार, स्ट्राइकर पे बल्लेबाज राज भोईर। और पहली डिलीवरी गुड लेंथ के ऊपर पड़ने के बाद टॉस होती भी जाती भी विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति होती हुई 5 गेंदे जीत के लिए 4 की आवश्यकता। ये कोस्टल टीम क्या गेंदबाजी कर रही है इस प्रतियोगिता में। 21 रन भी यहाँ से टीम आरबी 11 के लिए मुसीबत हो रही है। देखिए शायद बल्लेबाज राज भोईर है, बड़े शॉट लगाने में माहिर है खिलाड़ी, भी एक चौका जरूर लगाया, पिछले मुकाबले में भी शानदार बल्लेबाजी की थी। क्या जीत दिला पाएंगे अपनी टीम को राउंड द विकेट। ये देखिए टैप करते भी गेंद को, शॉट अच्छा कवर में ढकेला गेंद को, फील्डर वहां से मौजूद, 1 रन कंप्लीट। अब जीत के लिए 4 गेंदे 3 रन की आवश्यकता। आने वाली यदि 2 गेंदे डॉट आती है तब मुकाबले में मजा आएगा। मुकाबला कौन जीतेगा, खोसले या फिर आरबी 11 मरब। स्ट्राइकिंग पे बल्लेबाज सिक्सर किंग जिन्हें कहा जाता है, हार्दिक पांड्या जिन्हें कहा जाता है, योगेश भोई स्ट्राइकिंग पे बल्लेबाज। राउंड द विकेट। और ये देखिए जड़ में डालने की कोशिश, शॉर्ट मिड ऑन में ये गलती की। 1-1 रन आपको बचाना है। यदि ये गेंद भी अच्छे से पकड़ते थे तो रनआउट का मौका बन सकता था, लेकिन यहां से सिंगल कंप्लीट हो चुकी है। 3 गेंदे 2 रन की आवश्यकता। ऐसा लगा था शायद वक्त बच जाएगा, नहीं ये मुकाबला वन साइड होगा, लेकिन कोसले टीम हार नहीं मान रही है। मुकाबला आसानी से छोड़ेंगे नहीं, बचेंगे तो और लड़ेंगे, ये कहती भी कोसले टीम मैदान के अंदर। 3 गेंदे 2 का समीकरण। इस बार उठाने की कोशिश, गेंदाबाज में फील्डर मौजूद, और ये देखिए राज भोईर के बल्ले से विनिंग स्ट्रोक, 6 रन, मुकाबला जीता। टीम आरबी 11 वरप ने 2 मुकाबले जीते और हार्ड लक कोसले टीम, लेकिन शानदार प्रदर्शन किया इस प्रतियोगिता में कोसले टीम ने भी। एका प्रतिनिधीने यायचं लगेच, प्रवीण यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जा प्रवीण, आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी संपर्क साधा। आणि साई श्रद्धा गुरवली संघ टॉस जिंकलाय, जा आपण मैदानाच्या आतमध्ये। या ठिकाणी आमचे कृष्णाकडे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। फ्रुट्स त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आमच्यासाठी, आणि मनपूर्वक आभार व्यक्त करेल। चला लगेच आपण टीम आरबी 11 संघ सामना जिंकलाय। मॅन ऑफ द मॅच ज्यानं मात्र 2 षटकांचं या ठिकाणी षटकात आणलं आणि 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट कॅरी केल्या, आणि फलंदाजी करत असताना 6 रन बनवल्या। ऑलराऊंडर प्रदर्शन तो योगेश भोईर ठरलाय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच।